देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। राज्यातील इतर पक्ष कसे चालणार हे सुद्धा देवाभाऊच ठरवतात. मंत्री मंगलप्रभात तोडांच्या विधानाने चर्चा नव्हता. वरळीत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपाकडून नियमबाह्य पद्धतीने संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबुतरांचा मुद्दा गाजणार. जैन समाजाकडून जनकल्याण पक्षाची स्थापना. तो मैं जैनों को कहता हूं, तू बटोगे तो तुम पीटोगे. मुंबईत मराठी मारवाडी वाद पेटवला जातोय. जैन मुनी निलेश चंद्र यांचा ठाकरे बंधूंवरती निशाणा. शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून 1 तास झडती. जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अनेक कागदपत्र पोलिसांच्या हाती. काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट ही जप्त केल्याची माहिती. पण या 10 वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत, जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत, ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहेत. मोठ्या झाडांना मी हातच लावणार नाही. तपोवनातील वृक्ष तोडणार नसून इतर ठिकाणी स्थलांतरित करणार. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. नगर परिषद आणि नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. तर सर्व निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट. अव्वाच्या सव्वा दर लावत प्रवाशांचा खिसा कापला. दिल्ली पुणे तिकिटाचे दर 1 लाखांवर. आणि पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा. आरोग्य शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियामध्ये करार. याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला. तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये ही माहिती दिलेली आहे. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवरती साधू महंतांसाठी उभारला जाणार होता भव्य डोम. नाशिकच्या तपोवनात शिंदेच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय. वृक्षतोडीवरून शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 1800 पेक्षा अधिक वृक्षतोडीच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला. तपोवनातील वृक्षतोडी संदर्भातील शिंदेच्या शिवसेनेची भूमिका विक्षिप्त असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय पोळी न भाजण्याचा सल्ला शिंदेच्या शिवसेनेला दिला. तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा पेटल्यानंतर गिरीश महाजनांनी दुप्पट झाडं लावण्यासाठी जागेचा शोध सुरू केला. नाशिकच्या पेलिकन पार्कसह कानेटकर उद्यानाची महाजन पाहणी करणार आहे. वृक्ष तोडल्यानंतर होणारा कुंभमेळा फलदायी होईल असं वाटत नाही. वृक्ष ही देवता आहे. 2027चा कुंभमेळा संपन्न व्हावा, मात्र वृक्षतोड न करता, अशी प्रतिक्रिया देत अमृताश्रम स्वामी महाराजांनी तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध केला. जनतेनं महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. तर मला रात्री झोप येत नाही, कामाच्या अनेक गोष्टी दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सोलर पंपची नोंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर असंख्य योजना आहेत त्या बंद पडणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथांसोबत संवाद साधलाय. वर्षा निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाल्याचं बघायला मिळालं. राज्यात महायुती सरकारकडून गतिमान काम सुरू असल्याचं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारकडून राज्यात गतिमान विकास सुरू असल्याचं म्हणत त्यांनी विकासाचा पाढा वाचला. सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते. सरकारने जी आश्वासनं दिली होती त्यातील बरीच आश्वासनं पूर्ण झालेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे
कामं पूर्ण झाली असं म्हणत गुलाबराव पाटलांनी स्वतःच्या खात्याला आणि सरकारला 10 पैकी 7 आणि 8 असे गुण दिलेत. सरकारची कामगिरी चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं. विकासाची आणि जनतेला दिलासा देणारी कामं सरकारनं केली आहेत. वर्षभरात 43,000 कोटी रुपये सामान्य जनतेसाठी खर्च केल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलंय. सरकारच्या नाकर्तेपणाची आणि अपयशाची वर्षपूर्ती असल्याचं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी राज्य सरकारवरती टीका केली. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधला. राज्यावर आणि देशावरती काळोख पसरलाय. सरकारमुळे निवडणूक आयोग बेधुंद होऊन कोलमडलेला आहे. लोकशाही नव्हे हुकुमशाही आणि राजेशाही एकत्र आली आहे. त्यामुळे पेट्या फोडा आणि निकाल लवकर लावा असा आरोप शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला. उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला नागपूर या ठिकाणी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 8 तारखेपासून नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आठवडाभर चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 11 आणि 12 डिसेंबर या 2 दिवसीय अधिवेशनात ठाकरे सहभागी होतील अशी माहिती आहे. नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम सुप्रीम कोर्टानं ठेवलेला आहे आणि नगरपरिषदांची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे. तर 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व निवडणुका घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. वरळीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा झाला. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपाकडून नियमबाह्य पद्धतीने संघटनांची नोंद झाल्याचा आरोप शिवसेना उभाटा पक्षानं केला. सोलापुरातील कारखानदारांचा साखर लिलाव राजकीय दबावामुळे होत नाही असा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केला. तसंच कारखान्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भरारी पथक तयार करण्यात येणार असून आतून कारखानदारांचे काळेधंदे उघडकीस आणणार असा इशारा राजू शेट्टींनी दिला. दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस्वी घोसाळकरांनी मात्र सर्व आरोप फेटाळले. राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल असल्याचा आरोप घोसाळकरांनी केला. नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीत घोळ असल्याचं समोर आलंय. 2,800 मतदारांचा पत्ता कोचिंग क्लासेसचा असल्याचं समोर आलंय. याबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. धरणगाव तहसील कार्यालयाबाहेर मंडप टाकून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी कार्यकर्ते खडा पहारा देत आहेत. शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीच्या घराची तपासणी करण्यात आलेली आहे. घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालकांना अटक करण्यात आली आहे. अमळनेर या ठिकाणी खासगी शिक्षण संस्थेने 2021 ते 2024 दरम्यान बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालं. पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात व्लादिमीर पुतिन यांचं औपचारिक स्वागत केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भारताकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आहे. देशात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ सुरू असताना मात्र दुसरीकडे इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांकडून लूट सुरू आहे. मुंबईतून दिल्लीला जाण्याचं विमान तिकीट हे 5 ते 8 हजारांपर्यंत असतं. मात्र इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा बंद असल्यामुळे इतर एअरलाइन्सचे दर तब्बल 60 ते 80 हजारांपर्यंत पोहोचले. डीजीसीएकडून इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचेच नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले. देशभरात विमानसेवेला फटका बसल्याने डीजीसीएने हा मोठा निर्णय घेतला आहे. भुवनेश्वर हुबळी इंडिगो विमान रद्द झाल्यामुळे एका नवविवाहित जोडप्याला त्याचा फटका बसलेला आहे. हुबळीत वराडी पोचले पण दाम्पत्य फ्लाईट रद्द झाल्यामुळे भुवनेश्वरमध्येच अडकून पडलं. मग स्वतःच्या रिसेप्शनला ऑनलाईन हजेरी लावण्याची वेळ या दाम्पत्यावरती आली.